आज यरुशलेम आणि स्वर्गीय माता या उपदेश शीर्षकाखाली आपण स्वर्गीय पिताने सांगितलेल्या बायबलमधील भविष्यवाण्यांचा अभ्यास करूया. पिताच्या वचनांमध्ये एक भाग आहे जो त्यांनी स्वतःच्या हाताने लिहिला आहे. मला विश्वास आहे की तुम्हा सर्वांना ते माहीत आहे. अलिशाने एलियाचे पालन केले, यहोशुआने मोशेचे पालन केले, पित्राने येशूचे पालन केले आणि मी. मग पिता कोणाचे पालन करतात? मी माताचे पालन करतो. पित्याने आपल्या भविष्यवाणीमध्ये हे वचन का मागे ठेवले? हे अत्यंत महत्त्वाचे आहे. जेव्हा सियोनची सर्व संतान पिताच्या उदाहरणाचे पालन करतील आणि स्वर्गीय माताने दिलेल्या सर्व शिकवणी व आज्ञा पाळतील, तेव्हा केवळ शोम्रोन आणि पृथ्वीच्या टोकापर्यंत सुवार्ता वेगाने पसरेल असे नाहीतर जगभरातील आपले हरवलेले भाऊ आणि बहिणी सुद्धा पिता आणि माताची वाणी ऐकून सियोनमध्ये परत येतील. सरतेशेवटी सुवार्तेचे महान कार्य ज्याची परमेश्वराने आज्ञा दिली आहे ते या पृथ्वीवर पूर्ण होईल. भविष्यवाण्या तिथेच संपत नाहीत हो ना? परमेश्वराने आपल्याला आणखी कोणत्या भविष्यवाण्या दिल्या आहेत? तुम्ही माझ्या राज्यात माझ्या मेजावर खावे व प्यावे. हे ते शब्द आहेत जे 2000 वर्षांपूर्वी देण्यात आले होते. फक्त एवढेच नाही, प्रकटीकरणाचे पुस्तक याची साक्ष देते की परमेश्वर आपल्याला असे जग देतील जिथे मृत्यू नसेल. अशी भविष्यवाणी करण्यात आली होती की परमेश्वर सियोनच्या संतानांना कृपेचे एक असे जग देतील जिथे दुःख किंवा कष्ट नसतील आणि जे सदा सर्व काळ सार्वकालिक गौरवाने ओसंडून वाहत असेल. ख्रिस्त आनसांग होंग दुसऱ्यांदा दाविदाच्या नावाने या पृथ्वीवर आले. या युगामध्ये आल्यावर त्यांनी पुन्हा एकदा चर्च ऑफ गॉड या नावाने सियोनची स्थापना केली आणि आपल्याला त्यांच्या मुलांना कृपेचा एक अतिशय विशेष क्षण दिला. आपण नुकतेच पिताच्या स्वतःच्या हस्तलिखित नोंदींमधून वाचले आहे. अलिशाने एलियाचे पालन केले, यहोशुआने मोशेचे पालन केले, पेत्राने येशूचे पालन केले आणि मी माताचे पालन करतो. आज आपण या शब्दांमध्ये असलेल्या भविष्यसूचक अर्थाचे एकत्र परीक्षण करूया. या आपण यशया अध्याय 62 पाहूया. या आपण यशया अध्याय 62 वचन 6 वाचूया. हे यरुशलेमा, मी तुझ्या कोटांवर पहारेकरी नेमले आहेत, ते रात्रंदिवस उगे राहत नाहीत. अहो, परमेश्वराला स्मरण देणाऱ्यांनो, तुम्ही विसंबू नका. आणि तो यरुशलेम सुस्थित करून, इंग्रजी मजकुरात म्हटले आहे की परमेश्वर यरुशलेम सुस्थित करतो. याचा अर्थ असा होत नाही का की परमेश्वर स्वतः संपूर्ण मानवजातीसमोर यरुशलेम प्रकट करतो? तो यरुशलेम प्रकट करीपर्यंत त्याला चैन पडू देऊ नका. ते पृथ्वीला प्रशंसाविषय करीतोंवर त्याला चैन पडू देऊ नका. मग अध्याय 62 वचन 7 मधील भविष्यवाणीनुसार परमेश्वर कोणाची स्थापना करतील? सुमारे 2700 वर्षांपूर्वी परमेश्वराने यशयाच्या पुस्तकात ही भविष्यवाणी लिहून ठेवली होती की ते यरुशलेमला प्रकट करतील आणि तिची स्थापना करतील. यशया संदेष्टाच्या साक्षीनुसार यरुशलेमची स्थापना करणारा कोण आहे? तो आपल्याला साक्ष देतो की हे करणारे परमेश्वरच आहेत. या आपण गलतीकरांस अध्याय 4च्या माध्यमातून या यरुशलेमच्या ओळखीची पुष्टी करूया. गलतीकरांस अध्याय 4 वचन 26. वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे. हे दुसरे कोणीही नाही पण पिता परमेश्वर होते, ज्यांनी स्वर्गीय माताचे अस्तित्व आपल्या मुलांना कळविले आणि जगातील सर्व लोकांसमोर तिला प्रकट केले. जसे भविष्यवाणी करण्यात आली होती, पिता परमेश्वर या युगामध्ये स्वर्गीय माता यरुशलेमला जगातील सर्व लोकांसमोर प्रकट करण्यासाठी या पृथ्वीवर येतात. आता आपण यशया अध्याय 60च्या माध्यमातून खात्री करूया की परिणामी सियोनमध्ये कोणत्या भविष्यसूचक घटना घडतील.
벌어지게 되는지 그 광경을 이사야 60장을 통해서 확인해 보도록 하겠습니다. 자, यशया अध्याय 60 यरुशलेमला प्राप्त होणाऱ्या भविष्यातील गौरवाचे गाणे गाते. 미래 받을 영광을 노래하는 यशया अध्याय 60 वचन 1. 이사야 60장 1절입니다. उठ प्रकाशमान हो, कारण प्रकाश तुझकडे आला आहे. परमेश्वराचे तेज तुझवर उदय पावले आहे. पहा, अंधकार पृथ्वीला झाकीत आहे, निबिड काळोख राष्ट्रांस झाकीत आहे. असे म्हटले आहे की दाट अंधार सर्व लोकांना नासगातील प्रत्येक रहिवाशाला व्यापून टाकेल. अंधकार पृथ्वीला झाकीत आहे, निबिड काळोख राष्ट्रांस झाकीत आहे. भविष्यवाणीचा अर्थ असा आहे की अशी वेळ येईल जेव्हा प्रकाश नसेल. पण तुझवर परमेश्वर उदय पावत आहे, त्याचे तेज तुझवर दिसत आहे. वचन 3. राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदयप्रभेकडे येतील. जर बायबल आणि संदेष्टांनी हीच भविष्यवाणी केली असेल तर जसजसा यरुशलेमचा तेजस्वी प्रकाश संपूर्ण जगात अधिकाधिक पसरेलच तसे आपले हरवलेले भाऊ आणि बहिणी आणखी लवकर सियोनमध्ये परत येतील. आपण युनायटेड स्टेट्स, पेरू किंवा आफ्रिकेत सुवार्तेचा प्रचार करत असलो तरी परमेश्वराने आपल्यासाठी स्वर्गीय माता यरुशलेमच्या सत्याचा प्रकाश पाडण्याचा मार्ग नेहमीच उघडला, ज्याद्वारे वेगवेगळ्या भाषा आणि संस्कृती असलेले जगभरातील सर्व लोक सियोनमध्ये परत आले आहेत. 전 세계 언어도 다르고 문화도 다른 여러 여타 민족들까지 다 시온으로 돌아왔습니다. हे अगदी बायबलच्या भविष्यवाणीनुसार होते. कारण भविष्यवाणीचा छोटासा तपशील देखील अयशस्वी होऊ शकत नाही, म्हणून आपण सर्वांनी खात्री बाळगली पाहिजे की ती नक्कीच पूर्ण होईल. पिता परमेश्वराने आपल्यासाठी मी माताचे पालन करतो हे शब्द का मागे ठेवले? शिवाय त्यांनी सियोनच्या मुलांना असे म्हणत आठवण करून दिली की कारण जसे मी तुम्हाला केले तसे तुम्हीही करावे, म्हणून मी तुम्हाला कित्ता घालून दिला आहे. जेव्हा यरुशलेमचा गौरवशाली प्रकाश अंधाराने झाकलेल्या जगात पसरेल तेव्हा आपले हरवलेले सर्व भाऊ आणि बहिणी सियोनमध्ये परत येतील. आता आपण वचन 3 कडे वळूया. राष्ट्रे तुझ्या प्रकाशाकडे येतील, राजे तुझ्या उदयप्रभेकडे येतील. वचन 4. तू आपले डोळेवर करून चोहोंकडे पहा, ते सर्व एकत्र होत आहेत, तुझकडे येत आहेत. तुझे पुत्र दुरून येत आहेत, ते दूरच्या राष्ट्रांमधून येतील. तुझ्या कन्यांना कडेवर बसवून आणीत आहेत. कोणत्या परिस्थितींमध्ये या गोष्टी घडतील अशी भविष्यवाणी करण्यात आली होती. जेव्हा यरुशलेमच्या वैभवाच्या तेजस्वी प्रकाशाची संपूर्ण जगासमोर घोषणा केली जाईल तेव्हा या गोष्टी घडतील. सर्व लोकांनो, भविष्यवाणीनुसार सर्व काही पूर्ण झाले पाहिजे. भविष्यवाणीनुसार पिता या पृथ्वीवर आले, चर्चची स्थापना केली, 37 वर्षे सुवार्तेच्या मार्गावर चालले आणि आपल्याला स्वर्गीय माता प्रकट केली. पिताने आपल्याला अगोदरच शिकवले आहे, जेव्हा स्वर्गीय माताच्या गौरवाची तिच्या मुलांद्वारे शोमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटपर्यंत घोषणा केली जाईल तेव्हा एका मोठ्या कार्याला सुरुवात होईल, जिथे दुरून मुलगे येतात आणि मुलींना कमरेवर घेऊन येतात. जेव्हा पिता पृथ्वीवर होते तेव्हा फक्त 13 चर्चपासून आज 7,800 पेक्षा जास्त चर्चच्या वाढीमागे कोण आहे? सर्व लोकांना कोणत्याही एका पुरोहित कर्मचाऱ्याच्या महान क्षमतेमुळे इतक्या चर्चची स्थापना झाली होती का? तुम्हाला असे वाटते का की हे महान कार्य एका विशिष्ट नेत्याच्या उत्कृष्ट नेतृत्वामुळे घडले आहे? हे सर्व यासाठी आहे कारण बायबलमध्ये प्रत्येक गोष्टीची भविष्यवाणी करण्यात आली होती. पिता आणि माता म्हणाले, जा आणि शोमरोनमध्ये आणि पृथ्वीच्या शेवटपर्यंत यरुशलेमच्या गौरवाचा प्रचार करा. मग माझे हरवलेले मुलगे दुरून परत येतील आणि माझ्या मुली कंबरेवर उचलून सर्व सियोनमध्ये परत येतील. ही या युगासाठीची भविष्यवाणीची दृश्य आहे जी परमेश्वराने सुमारे 2700 वर्षांपूर्वी सांगितली होती. लिहिल्याप्रमाणेच भविष्यवाणी पूर्ण झाल्यामुळे आपल्या पिता आणि माताच्या गौरवाची बातमी आता आशिया, आफ्रिका, ओशनिया, युरोप, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेत पसरत आहे.
대륙마다 또 많은 प्रत्येक खंडात आणि असंख्य राष्ट्रांत जे लोक ही धन्य बातमी ऐकतात ते पश्चाताप करत आहेत आणि न थांबता सियोनमध्ये परत येत आहेत. 전부 회개하고 시온으로 돌아오는 이 발걸음을 멈추지를 않고 있습니다. 이건 참 या सर्वांचे कारण काय आहे? 때문입니까? हे भविष्यवाणीमुळे आहे. आपण पुन्हा एकदा लक्षात ठेवूया की भविष्यवाणीनुसार सर्व काही पूर्ण होईल. 다시 한번 생각하시고 या आपण वचन 4 मध्ये याची पुष्टी करूया. तू आपले डोळे वर करून चोहूनकडे पहा. ते सर्व एकत्र होत आहेत, तुझकडे येत आहेत. तुझे पुत्र दुरून येत आहेत, तुझ्या कन्यांना कडेवर बसवून आणत आहेत. हे पाहशील तेव्हा तुझ्या मुखावर आनंद चमकेल, तुझ्या हृदयाला स्फुरण येऊन ते विकास पावेल, कारण समुद्राकडून विपुल धन तुझ्याकडे लोटेल, राष्ट्रांची संपत्ती तुझ्याकडे येईल. या आपण येणाऱ्या पुत्रांचे आणि कन्यांचे वर्णन करणारे दृश्य पाहूया. या आपण वचन 8 पाहूया. जे मेघाप्रमाणे धावत आहेत, कबुतरे आपल्या घरकुंड्यांकडे उडून जातात, तसे जे उडत आहेत ते कोण? हे दूर देशांतून उडून येणारे कोण आहेत? या आपण वचन 11 पाहूया. राष्ट्रांची संपत्ती तुझ्याकडे आणावी, त्यांचे राजे तुझ्याकडे मिरवत आणावेत, म्हणून तुझ्या वेशी सतत उघड्या राहतील, त्या अहोरात्र बंद म्हणून राहणार नाहीत. कारण जे राष्ट्र व जे राज्य तुझी सेवा करणार नाही ते विलयास जाईल, अशी राष्ट्रे खात्रीने उद्ध्वस्त होतील. माझे पवित्र स्थान शोभिवंत व्हावे म्हणून लबानोनाचे वैभव तुझ्याकडे येईल, अर्थात सुरुदेव दारू, भद्र दारू, हे सर्व मिळून तुझ्याकडे येतील. माझे पादासन मी शोभायमान करीन. तुला पीडा करणाऱ्यांची मुले तुझ्याकडे नमत येतील, तुला तुच्छ मानणारे सर्व तुझ्या चरणी लोटांगण घालतील. तुला परमेश्वराचे नगर, इस्रायलाच्या पवित्र प्रभूचे सियोन म्हणतील. यशया अध्याय 60 मध्ये लोकांना भविष्यवाणी सहज समजावी म्हणून अनेक लाक्षणिक अभिव्यक्तींद्वारे यरुशलेम संबंधी परमेश्वराच्या इच्छेचे स्पष्टीकरण दिले आहे. या आपण वचन 20 पाहूया. तुझ्या सूर्याचा ह्यापुढे अस्त होणार नाही, तुझा चंद्र निस्तेज होणार नाही, कारण परमेश्वर तुझा सार्वकालिक दीप होईल. आणखी काय होईल? तुझे शोकाचे दिवस संपले आहेत. तुझे सर्व लोक धार्मिक होतील, ते भूमीचे वतन सर्वकाळ भोगतील. माझे गौरव व्हावे म्हणून ते माझे लावलेले रोप होतील, ते माझ्या हातची कारागिरी होतील. जो सर्वांत लहान त्याचे, तुमच्यातील सर्वात लहान काय होईल? सहस्र होतील, जो क्षुद्र त्याचे. सर्वात क्षुद्र व्यक्तीचे काय होईल? बलाढ्य राष्ट्र होईल. मी परमेश्वर हे योग्य समयी त्वरित घडवून आणीन. जेव्हा पिता या पृथ्वीवर आले तेव्हा त्यांनी प्रत्येकाने माझे पालन केले पाहिजे, असे न म्हणता स्वर्गारोहण करण्यापूर्वी माताचे पालन करा हे शब्द आपल्यासाठी का मागे ठेवले? वर असलेली यरुशलेम स्वतंत्र असून ती आपली माता आहे. हे गलतीकारांचे पत्र अध्याय 4 वचन 26 मध्ये लिहिले आहे. जेव्हा सर्व शोम्रोनात आणि पृथ्वीच्या टोकापर्यंत माताच्या अस्तित्वाची साक्ष दिली जाते आणि त्याची घोषणा केली जाते, तेव्हा सर्व मानवजातीला काय दिले जाते? अनंतकालिक जीवन, ज्याचे वचन परमेश्वराने दिले आहे ते दिले जाईल. तुम्हा सर्वांना आपल्या शारीरिक मातांच्याद्वारे शारीरिक जीवन देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आपल्या अनंतकालिक स्वर्गीय माताशिवाय आपल्याला अनंतकालिक जीवन दिले जाऊ शकत नाही. आपले चर्च भविष्यवाणीच्या व्यासपीठावर उभे आहे आणि ते आजपर्यंत त्या भविष्यवाणीनुसार प्रगती करीत आहे. जशा उर्वरित भविष्यवाण्या पूर्ण होत जातील तसे, जेव्हा यरुशलेम आपली स्वर्गीय माता या सुवार्तेचा शोम्रोनात आणि पृथ्वीच्या टोकापर्यंत प्रचार केला जाईल, तेव्हा आपले सर्व हरवलेले भाऊ आणि बहिणी एकामागून एक सत्याकडे परत येतील. परमेश्वराने आपल्यासाठी मत्ताच्या शुभवर्तमानात अशी एक भविष्यवाणी ठेवली आहे. जशी कोंबडी आपली पिले पंखांखाली एकवटते, तसे तुझ्या मुलांबाळांना एकवटायची कितीदा तरी माझी इच्छा होती. पिल्ले आपल्या माताचा आवाज ऐकल्यावरच प्रतिसाद देतात. जरी जगात पुष्कळ प्राणी आहेत तरी परमेश्वराने विशेषतः कोंबडीच्या उदाहरणाद्वारे आपल्याला हा दाखला दिला आहे. कोंबडी गोळा करते. आपण आपल्या सर्व हरवलेल्या बंधून आणि भगिनींना तेव्हाच शोधून एकत्र करू शकतो जेव्हा माता परमेश्वराचे अस्तित्व प्रकट होईल. बायबल सांगते की तेव्हाच मुले सियोनमध्ये परत येतील.
म्हणून 37 वर्षे स्वर्गीय पिताने कोनशिला घातली आणि सुवार्तेचा पाया स्थापित केला. स्वर्गीय माता आता जगाच्या कानाकोपऱ्यातून सर्व हरवलेल्या मुलांना एकत्र करत आहेत. खरोखर पिताच्या काळातील चर्चच्या तुलनेत आजचे चर्च अतुलनीय वाढ अनुभवत आहे, कारण जगाच्या कानाकोपऱ्यातून विविध वंश आणि राष्ट्रांचे लोक सत्याची सुवार्त ऐकून आपल्या स्वर्गीय माता यरुशलेमच्या कुशीत येत आहेत. सर्व लोकांनो, तुम्हाला असे वाटते का की आपण या राष्ट्रांमध्ये आपले कार्य करण्यात खूप निपुण असल्यामुळे हे सर्व घडत आहे? दानिएलाच्या पुस्तकात आपण पाहतो की नबुकदनेस्सर राजाच्या मनातही एकदा असाच विचार आला होता. त्या काळी बाबेल हे जगातील सर्वात मोठे राज्य होते, जे आजच्या युनायटेड स्टेट्सच्या तोडीचे होते. त्याचा विश्वास होता की त्याने केवळ आपल्या क्षमतेने, सामर्थ्याने, ज्ञानाने आणि नेतृत्वाने जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्र निर्माण केले होते. त्या क्षणी परमेश्वराने नबुकदनेस्सर राजाकडून त्याचे मानवी मन काढून घेतले. पूर्णपणे ऐहिक दृष्टिकोनातून हे खरे आहे की नबुकदनेस्सर राजाने हे साध्य केले. परंतु या सर्व गोष्टी शक्य करणारा कोण होता? ते परमेश्वर होते. ज्या क्षणी तो विचार त्याच्या मनात आला आणि त्याने ते शब्द उच्चारले, तेव्हा त्याच्याकडे असलेले सर्व अधिकार, सामर्थ्य आणि पद एका क्षणात नाहीसे झाले. 7 वर्षांपर्यंत तो एका पशुप्रमाणे शेतात राहिला आणि स्वर्गातील दवाने भिजला. त्याने 7 वर्षे अशा मनाने घालवली जी आता मानवी राहिली नव्हती. जेव्हा त्याला जाणीव झाली की विश्वातील सर्व गोष्टी परमेश्वराने निर्माण केल्या आहेत व तोच त्यांवर शासन करतो आणि त्याचा अधिकार परमेश्वराकडून मिळालेली देणगी आहे, आणि जेव्हा त्याला शेवटी समजले की त्याने बाबेलच्या राज्याची स्थापना केली नाहीतर युगानुयुगे आणि इतिहासाला मार्गदर्शन करणारा परमेश्वरच आहे, तेव्हाच त्याची विवेकबुद्धी परत आली. त्याचे राज्य आणि सिंहासन देखील पुन्हा स्थापित झाले. याची नोंद दानिएलच्या पुस्तकात आहे. सर्व लोकांना आपण जे काही करतो त्यात पिता आणि माता यांनीच आपल्यासाठी मार्ग खुला केला आहे. आता आपण तेच कार्य करत आहोत जे हजारो वर्षांपूर्वी पिता आणि माता यांनी आपल्यासाठी तयार केले होते. म्हणूनही सुवार्ता कधीही अपयशी ठरणारी नाही. ती नक्कीच पूर्ण होईल. असे का आहे? या सुवार्तेविषयी बायबलच्या भविष्यवाण्या काय सांगतात? अशी भविष्यवाणी करण्यात आली आहे की ही सुवार्ता निश्चितपणे पूर्ण होईल. परमेश्वराने म्हटले, सुवार्तेचा प्रचार शोमरोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत केला जाईल आणि ती जगातील सर्व लोकांना कळविली जाईल. म्हणून त्या भविष्यवाणीनुसार आज सियोनची संतती भविष्यवाणीच्या करण्याच्या तालावर चालत आहेत. संपूर्ण जगात सुवार्तेच्या प्रचाराच्या कार्यासाठी आपण सर्व एकदिलाने एकत्र येत नाही का? आपली मंडळी भविष्यवाणीच्या रंगमंचावर उभी आहे आणि सुवार्तेचे कार्य भविष्यवाणीनुसार उलगडत आहे. मी ऐकले आहे की बुसानमधील सदस्य जपानमध्ये मोठ्या प्रमाणावर सुवार्तेचा प्रचार करत आहेत आणि त्यांनी अनेक मंडळ्या स्थापन केल्या आहेत. ही खरोखरच आश्चर्यकारक गोष्ट आहे की ज्या देशात अगणित वेगवेगळ्या देवांची उपासना केली जाते तिथे लोक पिता आणि माता यांचा आवाज ऐकून सियोनमध्ये परत येत आहेत. असे म्हटले जाते की जपानमध्ये फक्त 1% लोक ख्रिस्ती आहेत. ही खूपच लहान संख्या आहे. असे असूनही जेथे जेथे आपल्या सुवार्तेचा प्रचार केला जातो तेथे परमेश्वर मार्ग उघडत आहेत. काही लोक असा दावा करतात, जपानमध्ये सुवार्तेचा प्रचार करणे अशक्य आहे. भविष्यवाणी अशक्य या शब्दातील अ काढून टाकते आणि घोषित करते की या सर्व गोष्टी खरोखर शक्य आहेत. जेव्हा आपण कोणाविषयी प्रचार करतो तेव्हा सर्व काही शक्य होते. बायबल शिकवते की जेव्हा आपण यरुशलेमचा प्रकाश प्रगट करू तेव्हा सर्वजण परत येतील. त्या भविष्यवाणीच्या अनुषंगाने आपण सर्व शोमरोनमध्ये आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत सुवार्तेचा प्रचार करूया. जसे यशाया अध्याय 60 मध्ये भविष्यवाणी केली आहे की जो क्षुद्र आहे तो 1000 झाला आहे आणि जो सर्वात लहान आहे
तो एक बलाढ्य राष्ट्र बनला आहे. 이 복음도 여러분 सर्व लोकांनो आता या सुवार्तेचा जगभरातील 178 देशांमध्ये प्रचार करण्यात आला आहे. 왜냐하면 याचे कारण असे की पिता आणि माता यांनी या सुवार्तेला सर्वत्र यशस्वी केले आहे. 만들어 놓으셨기 때문에. परमेश्वराने आकाश पृथ्वी आणि त्यांतील सर्व काही निर्माण केले. त्यांनी समुद्रात माशांना वस्तीसाठी निर्माण केले आणि पर्वतांवर सर्व प्रकारची झाडे व वनस्पती उगवली. शेतांच्या बाबतीतही असेच आहे. परमेश्वराने प्रत्येक प्रकारच्या प्राण्याला राहण्यासाठी परिपूर्ण परिस्थिती देखील निर्माण केली आहे. ते म्हणतात, मी आकाशातील पक्ष्यांना चारतो आणि शेतातील गवताला व फुलांना वस्त्रे देतो. म्हणून काळजी करू नका. जर आपण जाऊन भविष्यवाणीच्या सुवार्तेचा करणा फुंकला, ज्याला यशस्वी होण्यासाठी परमेश्वराने नियुक्त केले आहे, आणि येरुशलेमचे वैभव प्रकट केले, तर ते सर्व आपल्याकडे येतील. ते कंबरेवर आणि पाठीवर वाहून आणले जातील. चर्च ऑफ गॉड हे सियोन आहे, भविष्यवाणी केलेले चर्च, जिथे ते सर्वांना परत आणतील. जेव्हा या पृथ्वीवरील सुवार्तेचे कार्य समाप्त होईल, तेव्हा आपल्याबद्दल आणखी काही भविष्यवाण्या नाहीत का? आहेत. भविष्यवाणी फक्त याच पृथ्वीवर अस्तित्वात नाही, स्वर्गाच्या राज्यात देखील भविष्यवाणीचा कालक्रम सुरू राहील. या भविष्यवाण्या काय आहेत हे पाहण्यासाठी आपण प्रकटीकरण अध्याय 21 वचन 1 एकत्र पाहूया. नंतर मी नवे आकाश व नवी पृथ्वी ही पाहिली. पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नाही. असे म्हटले आहे की आता एक नवीन जग आपल्यासमोर प्रकट होईल. दुसऱ्या शब्दांत ते स्वर्गाचे राज्य आहे. या आपण वचन 4 वर जाऊया. आपण वचन 4 मधील शब्द पाहूया. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकेल. यापुढे मरण नाही. परमेश्वर मृत्यू नष्ट करण्याच्या भविष्यवाणीचे वचन देतो. शोकरडणे कष्ट हे नाहीत, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. चला यानंतर येणाऱ्या भविष्यवाणीतील वचनाकडे लक्ष देऊया. वचन 5. तेव्हा राजासनावर बसलेला म्हणाला, पहा, मी सर्व गोष्टी नवीन करीतो. तो म्हणाला, लिही, कारण ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत. भविष्यवाणीचे हे शब्द खोटे नाहीत. ते काल्पनिक नाहीत किंवा मनोराज्यही नाहीत. ज्या गोष्टी खरोखर घडणार आहेत त्यांबद्दल परमेश्वराने स्वतः आपल्याला त्यांचे वचन दिले आहे. ह्यापुढे मरण नाही, शोकरडणे कष्ट हे नाहीत. परमेश्वराच्या आशीर्वादाचा सार्वकालिक काळ चालू राहील. स्वर्गीय पिताने आपल्याला बोलावून सत्यामध्ये मार्गदर्शन केले नाही का? स्वर्गीय माता आपल्यासोबत सत्यामध्ये राहत नाही का, म्हणजे आपण ते सार्वकालिक राज्य प्राप्त करू शकू? अशा प्रकारे आपले चर्च तेच चर्च आहे ज्याची भविष्यवाणी करण्यात आली होती. ही ती चर्च आहे ज्याला एक वैभवशाली जग प्राप्त करण्याची भविष्यवाणी करण्यात आली आहे, जिथे यापुढे मृत्यू, शोकरडणे किंवा दुःख होणार नाही. फक्त आशीर्वाद, फक्त अनंतकालिक जीवन, फक्त आनंद, फक्त आशा आणि फक्त आनंद सर्व काळ असेल. आता आपण प्रकटीकरण अध्याय 22 मध्ये दिलेल्या दुसऱ्या भविष्यवाणीकडे जाऊया. या आपण अध्याय 22 वचन 1 वर जाऊ. नंतर त्याने देवाच्या व कोंकऱ्याच्या राजासनांतून निघालेली नगरीच्या मार्गांवरून वाहणारी जीवनाच्या पाण्याची स्फटिकासारखी नितळ नदीला दाखविली. नदीच्या दोन्ही बाजूंस 12 जातींची फळे देणारे जीवनाचे झाड होते. ते दर महिन्यास आपली फळे देते आणि त्या झाडा चिंपाने राष्ट्रांच्या आरोग्यासाठी उपयोगीन पडतात. पुढे काहीन शापित असणार नाही, तर तिच्यामध्ये देवाचे व कोंकऱ्याचे राजासन असेल आणि त्याचे दास त्याची सेवा करीतील. ते त्याचे मुख पाहतील, त्याचे नाव त्यांच्या कपाळांवर असेल. पुढे रात्र असणार नाही आणि त्यांस दिव्याच्या अथवा सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही, कारण प्रभू देव त्याच्यावर प्रकाश पाडील आणि ते युगानुयुग राज्य करीतील. परमेश्वराने आपल्याला गौरवाच्या वेळेचे वचन दिले आहे, जेव्हा आपण आपल्या इच्छित सर्व गोष्टी पूर्ण करू शकू.
이런 परमेश्वराने या भविष्यवाण्या प्रेषित योहानाला दाखवून दिल्या की काय होणार आहे, 이와 같이 하나님께서 보여주시고 또 알려주시고 आणि त्यांनी त्या प्रकटीकरणाच्या पुस्तकात ठेवल्या म्हणजे आपण जे या शेवटच्या दिवसांत जगत आहोत त्या प्राप्त करून त्यांची घोषणा करू शकू. 이 성경의 말씀을 담아 놓으셨던 것 아니겠습니까? 이런 या गौरवशाली भविष्यवाणीच्या मार्गावर चालता आपण नवीन यरुशलेम स्वर्गीय माता यांच्याविषयी साक्ष देत आहोत 우리는 또 새 예루살렘 하늘 어머니를 आणि शोमरोनमध्ये व पृथ्वीच्या शेवटपर्यंत सुवार्तेचा प्रचार करत आहोत. 복음을 또 전파하고 있는 가운데 있습니다. जर आपण गेलो तर परमेश्वर सर्व काही शक्य करतील. अनेक राष्ट्रे आपली वाट पाहत आहेत. 발걸음을 기다리고 있습니다. आपल्याला केवळ भविष्यवाणीच्या रणशिंगाच्या आवाजाप्रमाणे कार्य करायचे आहे. 그렇게 되면 मग आपल्या संपूर्ण जीवनात आपण आत येताना आशीर्वादित होऊ आणि बाहेर जाताना आशीर्वादित होऊ. 나와도 복을 받고 내 집에 तुझ्या 있는 पोटचे 떡과 फळ, तुझ्या 젖이 भूमीचा 복을 उपज आणि तुझी खिल्लारे गुरेंढोरे व शेरडे मेंढरे यांचे वत्स आशीर्वादित होतील. 소산과 तुझी टोपली व तुझी परात आशीर्वादित होईल. 우양의 새끼가 복을 받게 될 것이다. परमेश्वराने वचन दिले आहे की आपण जे काही करतो त्यामध्ये ते आपल्याला आशीर्वाद देतील. 이러한 हे चर्च ऑफ गॉड आहे ज्याबद्दल परमेश्वराने भविष्यवाणी केली होती. पिता आणि माता यांचा आवाज ऐकून आपण चर्च ऑफ गॉडमध्ये प्रवेश केला आहे. 그 아버지의 음성 पिताच्या वाणीचे पालन करूया. आपण सर्वजण स्वर्गाच्या राज्याकडे प्रवास करूया आणि भविष्यवाणी पूर्ण होईपर्यंत एकही जण मागे राहणार नाही याची खात्री करूया. या आपण दानियल अध्याय 7 वचन 17 पाहूया. 말씀 함께 보겠습니다. अध्याय 7 वचन 17. 그 ती मोठाली 4 श्वापदे पृथ्वीवर उदयास येणारे 4 राजे होत. 세상에 일어날 것이로되 तथापि परात्पर देवाचे जे पवित्र जन, 성도들이 देवाचे लोक काय करतील? त्यांना राज्य प्राप्त होईल. ते राज्य 나라를 얻으리니 그 누림이 ते त्यांच्या ताब्यात किती काळ राहील? सर्व काळ युगानुयुग त्यांच्या ताब्यात राहील. 영원하리라. फक्त एक सर्व काळ युगानुयुग पुरेसे नाही. पुन्हा युगानुयुग दोनदा पुरेसे नाही. ते तिसऱ्यांदा म्हणते आणि सर्व काळ. सर्व काळ युगानुयुग. ही लोकांनी दिलेली हमी नाहीतर स्वतः परमेश्वराने हमी दिलेले हे एक अभिवचन आहे. या अभिवचनानुसार पिता आणि माताच्या सत्यामध्ये प्रेमाने सहभागिता करा आणि यरुशलेमच्या सत्याचा प्रकाश व तिचा गौरव जगभरातील अनेक लोकांपर्यंत पसरवा, जेणेकरून हे वर्ष खरोखरच एक आशीर्वादित वर्ष ठरेल. 그 영광을 더 온 세계 많은 사람들에게 또 전파하고 알려서 복된 한 해가 꼭 되길 바라겠습니다. जे राज्य आपल्याला वारसा हक्काने मिळणार आहे ते एक सार्वकालिक आणि चिरंतन राज्य आहे. ते कधीही नष्ट होणार नाही. हे एक असे राज्य आहे जे क्षय पावणार नाही, असे राज्य जे कोमेजणार नाही. त्या सार्वकालिक जगात आपण पिता आणि मातासोबत असू, आज सप्तर्षीमध्ये, उद्या कृत्तिकामध्ये आणि परवा मृग नक्षत्रात. 내일은 묘성에서 모레는 삼성에서 कृपया मनापासून प्रार्थना करा की दररोज स्वर्गीय मेजवानी साजरी करण्याचा दिवस लवकर यावा. 하루속히 또 일어날 수 있도록 기도 तुम्ही सर्वांनी विश्वासात दृढ राहावे आणि पिताची वाट पाहावी अशी मी विनंती करतो. 아버지 기다릴 수 있는 여러분들이 다 तुम्ही खूप कृपा प्राप्त केली आहे अशी आशा करून मी आजचा उपदेश समाप्त करू इच्छितो. 말씀하시고 धन्यवाद. 감사합니다.